नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठताच तुम्ही कधी तुमच्या शरीराला असा प्रश्न विचारला आहे का, मी खरोखर निरोगी आहे का, की मी सवयीबाहेर जगत आहे? बरेच वृद्ध लोक म्हणतात, मी आता म्हातारा झालो आहे, काही वेदना कमकुवत अपरिहार्य आहेत. पण हे खरं आहे का की आपण हळूहळू आजारांना आपल्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला आहे? आज मी तुमच्याशी अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जे डॉक्टर सहसा तुम्हाला थेट सांगतही नाहीत. दररोज मी असे पालक पाहते ज्यांचे अहवाल सामान्य आहेत, परंतु त्यांचं जीवन सामान्य नसतं. ते झोपू शकत नाही, ते खाऊ शकत नाही, ते उदासीन वाटतात, त्यांना जड वाटतं आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं तुम्हाला काय झालं आहे, तेव्हा उत्तर मिळतं काही खास नाही डॉक्टर, हे फक्त म्हातारपण आहे. इथे सर्वात मोठा गोंधळ निर्माण होतो. वृद्धत्व हा आजार नाही आहे. शरीर तुम्ही निरोगी आहात की नाही याबद्दल स्पष्ट संकेत देतं. जर तुम्ही ही लक्षणे ओळखली तर अनेक मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. आज मी तुम्हाला अशा 6 लक्षणांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला आढळल्यास तुम्ही आतून खरोखर निरोगी आहात हे दर्शवितात. जर यापैकी काही चिन्हे गहाळ असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. पण प्रथम एक साधा प्रश्न, तुम्ही कधी विचार केला आहे का की 2 लोक एकाच वयाचे असूनही इतके वेगळे का दिसतात? एक 70 वर्षांचा वृद्ध सरळ चालतो, हसतो आणि स्वतःचं काम करतो. दुसरा 70 वर्षांचा वृद्ध नेहमीच थकलेला, चिडचिडा आणि आजारी का दिसतो? फरक वयात नाही तर या लक्षणांमध्ये आहे. आता मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या रुग्णांची काही उदाहरणे देते. माझ्याकडे एकदा 68 वर्षांची एक वृद्ध महिला आली होती. ती म्हणाली, डॉक्टर, मला कोणताही आजार नाही, पण मी स्वतःला निरोगी देखील मानत नाही. तिच्याशी बोलल्यावर मला कळलं की तिला पुरेशी झोपच मिळत नाही आहे. सकाळी उठल्यावर तिला जड वाटतं, ती दिवसभर काळजी करते, चाचण्यांमधून काहीही महत्त्वाचं दिसून आलेलं नाही आहे. मग मी त्यांना सांगितलं की समस्या आजाराची नाही तर लक्षणांचा अभाव आहे. दुसरीकडे एक 72 वर्षीय काका आले. ते एकटेच आले, कोणाचाही आधार न घेता आले. ते म्हणाले, मी वर्षापासून एकदाच डॉक्टरांना भेटतो. मला झोपेची समस्या नाही, भूक नाही, मानसिक अस्वस्थता नाही. हेच मी तुम्हाला समजावून सांगू इच्छिते. आता पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या लक्षणाबद्दल बोलूया. जर तुम्ही सकाळी उठलात आणि आजचा दिवस चांगला जाईल असे वाटत असेल तर हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. अनेक वृद्ध लोकांना जागं होताच भीती, चिंता किंवा जडपणा जाणवतो. हे सामान्य नाही आहे. निरोगी शरीरासोबतच निरोगी मन देखील महत्त्वाचं आहे. पहिलं लक्षण म्हणजे तुमची झोप खोल आणि शांत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणतेही स्वप्न पडत नाही, परंतु तुम्ही वारंवार जागे होत नाही. जर तुम्ही रात्री वारंवार उलटे फिरत असाल तर तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी चुकीचं असल्याचं सांगत आहे. दुसरं लक्षण म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो. बरेच लोक म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांची पाठ, गुडघे आणि मान दुखते. हलकं चालणं ठीक आहे, पण जर दररोज असं असेल तर ते आरोग्याचं लक्षण नाही. तिसरं लक्षण म्हणजे तुमची भूक. जर तुम्हाला वेळेवर भूक लागली आणि खाल्ल्यानंतर तृप्त वाटत असेल तर तुमचं पचन व्यवस्थित आहे. भूक न लागणं, लवकर पोट भरल्यासारखं वाटणं किंवा खाल्ल्यानंतर जड वाटणं हे वृद्धांमध्ये सामान्य आहे, परंतु या सामान्यतेचा अर्थ असा नाही की तुम्ही निरोगी आहात. चौथं लक्षण म्हणजे तुमचं मन. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी राहू शकता का? तुम्हाला अवास्तव चिंता वाटते का? बरेच वृद्ध लोक म्हणतात की त्यांना आता आनंदी वाटत नाही, पण आनंदी मन देखील आरोग्याचा एक भाग आहे. 5वं लक्षण म्हणजे तुमची चालण्याची क्षमता. तुम्ही भीतीशिवाय चालू शकता का? तुम्हाला प्रत्येक पावलावर पडण्याची भीती वाटते का? शरीराचं संतुलन हे एक प्रमुख लक्षण आहे ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. आणि 6वं चिन्ह ज्यावर लोक चर्चा करण्यास टाळाटाळ करतात ते म्हणजे नियमित स्वच्छता. जर हे बरोबर नसेल तर शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. आता तुम्ही विचार करत असाल की जर यापैकी काही चिन्हे गहाळ असतील तर काय? घाबरण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की तुमचं शरीर तुम्हाला आगाऊ इशारा देत आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी या लक्षणांशी संबंधित 6 समस्या त्या का होतात आणि वृद्ध लोक औषधांशिवाय त्यांची स्थिती कशी सुधारू शकतात याबद्दल तपशीलवार सांगते. सध्या तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वतःला वृद्ध म्हणून तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. शरीर खूप बुद्धिमान आहे आणि आपल्याला फक्त त्याची भाषा समजून घेणे आवश्यक आहे. पुढे व्हिडिओमध्ये आपण उदाहरणांसह याचा सखोल अभ्यास करणारच आहोत, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीला ओळखण्यास नक्कीच मदत होईल. आता अनेक वृद्ध लोकांना येणाऱ्या पहिल्या मोठ्या समस्येबद्दल बोलूया, परंतु ते ती आजार म्हणून ओळखत नाही. ही समस्या म्हणजे सतत थकवा जाणवणं.
बरेच वृद्ध लोक म्हणतात की त्यांनी काहीही केलं नाही तरीही त्यांना थकवा जाणवतो. सकाळी उठताच त्यांना असं वाटतं की त्यांना अजिबात विश्रांती मिळाली नाही. हे केवळ वयामुळे नाही, हे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होत असल्याचं लक्षण आहे. एक 65 वर्षांचा रुग्ण माझ्याकडे आला. तो म्हणाला, डॉक्टर, मी काहीही करण्यापूर्वी विचार करतो कारण मला लवकर थकवा येतो. माझ्या चाचण्यांमधून कोणताही मोठा आजार दिसून आलेला नाही. मग मी त्याला विचारलं की तुम्ही दिवसभरामध्ये काही शारीरिक हालचाली करता का? तर उत्तर नाही असं होतं. कारण मला थकवा जाणवतो. इथेच एक समस्या उद्भवते. थकव्याच्या भीतीमुळे चालणं कमी होतं आणि कमी चालणं थकवा वाढवतं. निरोगी ज्येष्ठ व्यक्तीला थोडं चालल्यानंतरही जिवंत वाटणं हे वैशिष्ट्य असतं. जर तुम्हाला हलकं काम केल्यानंतरही बराच वेळ बसावं लागलं तर हे समस्येचं लक्षण आहे. आणखी एक मोठी समस्या म्हणजे भूक न लागणं. बरेच लोक हे सामान्य मानतात. ते म्हणतात की वयानुसार भूक कमी होते. पण सत्य हे आहे की जर शरीर निरोगी असेल तर त्याला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ती तशीच असते. जर तुम्हाला दिवसा योग्य वेळी भूक लागली नाही किंवा अन्न उपलब्ध असेल पण तुम्हाला जर जेवावंसं वाटत नसेल तर तुमची पचनसंस्था कमकुवत होत आहे. एका वृद्ध महिलेने मला सांगितलं की डॉक्टर, मी सक्तीने जेवते. हे वाक्य बरंच काही उघड करतं. खाणं ही सक्ती नसावी. अन्न ही शरीराची गरज आणि आनंद दोन्ही आहे. जेव्हा पचन कमकुवत असतं तेव्हा ते हळूहळू शरीराच्या इतर प्रणालीवरती काम करतं. तिसरी समस्या म्हणजे वारंवार झोपेमध्ये व्यत्यय येणं. बरेच ज्येष्ठ म्हणतात की झोपी जातात पण वारंवार उठतात. कधीकधी लघवी करण्यासाठी, कधीकधी विनाकारण. हे मन आणि शरीर दोन्ही पूर्णपणे शांत नसल्याचं लक्षण आहे. गाढ झोपेचा अभाव हळूहळू स्मरणशक्ती, मनस्थिती आणि शारीरिक शक्ती कमी करतं. माझ्याकडे एक 70 वर्षांची रुग्ण आहे आणि जी 2 ते 4 तासांची झोप पुरेशी मानत असे. परंतु दिवसा ती लहान सहान गोष्टींवरून चिडचिड करत असे आणि रागवत असे. तेव्हा मी तिला हेच सांगितलं की तिची जेव्हा झोप सुधारली तेव्हा तिचं वर्तन बदललं. चौथी समस्या म्हणजे नैराश्य येणं. हे खूप सामान्य आहे परंतु फार कमी लोक त्याकडे लक्ष देतात. वृद्ध लोक अनेकदा म्हणतात, आता आनंदी राहण्यासारखं काय आहे? पण सतत दुःख, रस नसणं किंवा कोणाशी बोलण्याची इच्छा नसणं ही आरोग्याची लक्षणे नाहीत. एक काका आले आणि म्हणाले, डॉक्टर, सर्व काही ठीक आहे. माझ्या मनामध्ये फक्त एक जड भावना आहे. याचे कोणतेही कारण नाही. ही स्थिती हळूहळू एकाकीपणा आणि निराशेमध्ये बदलू शकते. निरोगी वृद्ध व्यक्ती म्हणजे तो लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधतो. 5वी समस्या म्हणजे तोल जाणं. चालताना अडखळणं, अचानक उभं राहताना चक्कर येणं आणि पायऱ्यांची भीती. बरेच लोक याला कमकुवतपणा म्हणून नाकारतात पण ही लक्षणं आहेत की तुमच्या शरीराचा समन्वय कमकुवत होत आहे. एकदा एका वृद्ध व्यक्तीने त्यांच्या संतुलनाच्या समस्येला गांभीर्याने न घेतल्यामुळे ती व्यक्ती पडली. त्यानंतर त्यांना बराच काळ अंथरुणाला खिळून राहावं लागलं. जर ही लक्षणे लवकर ओळखली असती तर हे टाळता आलं असतं. 6वी समस्या म्हणजे शरीराची खराब स्वच्छता प्रक्रिया. लोक याबद्दल उघडपणे बोलत नाही परंतु जर ती नियमित नसेल तर शरीरामध्ये घाण साचते. यामुळे डोकेदुखी, जडपणा, चिडचिड आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की या समस्या असणं म्हणजे तुम्ही आजारी आहात का? याचा अर्थ तुमचं शरीर तुम्हाला लवकर इशारा देत आहे. चांगली बातमी अशी आहे की या समस्या लवकर सोडवता येतात. पुढे व्हिडिओमध्ये मी आरोग्याच्या 5 शक्तिशाली लक्षणांचं स्पष्टीकरण देते. जर तुम्ही त्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला खात्री पटेल की तुमचं शरीर योग्य मार्गावर आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने नंतर कोणत्या गंभीर समस्या उद्भवू शकतात हे मी स्पष्ट करेन जेणेकरून तुम्ही सतर्क राहू शकाल. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आरोग्याची 5 प्रमुख चिन्हे अचानक येत नाहीत. ती लहान दैनंदिन सवय आणि शरीरातील योग्य समन्वयाचा परिणाम आहे. जेव्हा ही चिन्हे असतात तेव्हा शरीर स्वतःच तुम्हाला सांगतं की ते अंतर्गतरित्या चांगलं कार्य करत आहे. पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे शरीरातील स्थिरता आणि आत्मविश्वास. याचा अर्थ तुम्हाला चालताना, बसताना किंवा उभे राहताना भीती वाटत नाही. अनेक वृद्ध लोक हळूहळू प्रत्येक कामामध्ये भीती निर्माण करतात. खुर्चीवरून उठताना, अंथरुणातून उठताना, आंघोळ करताना सर्वत्र पडण्याची भीती असते. परंतु निरोगी व्यक्तीचं शरीर आणि मन एकमेकांवर विश्वास ठेवतात. जर तुम्ही जास्त विचार न करता सामान्य गतीने चालू शकत असाल तर ते खूप चांगलं आहे. सुमारे 70 वर्षांची एक महिला माझ्याकडे येत असे. ती म्हणायची, डॉक्टर, मला पडण्याची भीती वाटत नाही. मी फक्त काळजीपूर्वक चालते. हाच फरक आहे. भीती आणि सावधगिरी यात फरक आहे. सावधगिरी हे आरोग्य आहे. भीती हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मनाची स्पष्टता. याचा अर्थ तुमचं मन जास्तच गोंधळलेलं नाही. तुम्ही गोष्टी समजून घेण्यास, निर्णय घेण्यास आणि क्षुल्लक गोष्टींवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.
वृद्धांमध्ये अनेकदा असं दिसून येतं की ते एकाच गोष्टींबद्दल वारंवार विचार करत राहतात. हे मानसिक थकव्याचं लक्षण आहे. निरोगी वृद्ध व्यक्ती अशी असते जी स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येचं व्यवस्थापन करू शकते. त्यांना काय घालायचं, काय खायचं, कुठे जायचं याबद्दल फार गोंधळलेले ते नसतात. हे मानसिक संतुलनाचं लक्षण आहे. पचनानंतर हलकेपणा हे तिसरं मजबूतपणाचं लक्षण आहे. बरेच लोक म्हणतात की जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे. विश्रांती घेणं ठीक आहे, परंतु जर तुम्हाला खाल्ल्यानंतर सतत सुस्ती, झोप आणि जडपणा जाणवत असेल तर हे बरोबर नाही. निरोगी शरीर जेवल्यानंतर ऊर्जावान वाटतं, ओझं वाटत नाही. माझ्याकडे एक रुग्ण होता जो जेवणानंतर लगेच झोपायचा. त्याने ती सवय म्हणून स्वीकारलं होतं, पण जेव्हा त्याची दिनचर्या बदलली आणि त्याचं पचन सुधारलं तेव्हा त्याने स्वतः सांगितलं की आता त्याला जेवल्यानंतर चालावंसं वाटतं. चौथं मजबूत चिन्ह म्हणजे भावनिक संतुलन. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कधीही राग किंवा दुःख होणार नाही. याचा अर्थ भावना येतात आणि जातात, पण त्या टिकत नाहीत. बरेच वृद्ध लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून बराच काळ दुःखी राहतात. काहीतरी त्यांच्या हृदयाला दुखावतं आणि ते दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं. निरोगी मन म्हणजे ज्या गोष्टी समजून घेतं आणि ते स्वीकारतं सुद्धा. ते थांबतं आणि ते पुढे जातं. जर तुम्ही एखाद्याचं ऐकलं आणि थोडा वेळ विचार केला आणि मग तुमचं मन शांत झालं तर ते खूप चांगलं लक्षण आहे. पाचवा मजबूत चिन्ह म्हणजे शरीराच्या नैसर्गिक गरजांची नियमितता. जेव्हा शरीर वेळेवर स्वतःला स्वच्छ करतं तेव्हा आत विषारी पदार्थ जमा होत नाही. यामुळे त्वचा स्वच्छ राहते, मन हलकं होतं आणि डोकं सुद्धा जड वाटत नाही. बरेच लोक ही वस्तुस्थिती लपवतात, परंतु येथूनच अनेक समस्या सुरू होतात. आता एक सामान्य प्रश्न उद्भवतो. लोक विचारतात, जर ही चिन्हे नसतील तर खूप उशीर झाला आहे का? उत्तर नाही आहे. शरीर खूप लवचिक आहे. जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात तोपर्यंत सुधारण्याची शक्यता आहे. परंतु समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोक चिन्हे समजून घेतल्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणतात, या वयात मी काय बदलू शकतो? या विचारसरणीमुळे सर्वात जास्त नुकसान होतं. 75 वर्षांचा एक वृद्ध माणूस माझ्याकडे आला. तो म्हणाला, डॉक्टर, 60व्या वर्षी मला हे सर्व कळलं असतं तर बरं झालं असतं. मी त्यांना सांगितलं, हे सर्व आता जाणून घेणं ही एक मोठी गोष्ट आहे. त्यांनी हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये बदल केले आणि काही महिन्यांमध्येच त्यांना फरक जाणवला. आता या मजबूत लक्षणांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात मोठा अडथळा म्हणजे एकटेपणा. जेव्हा वृद्धांना एकटेपणा जाणवतो तेव्हा त्यांचं शरीर कमकुवत होऊ लागतं. दुसरा अडथळा म्हणजे भीती, आजारपणाची नाही तर भविष्याची भीती. तिसरा अडथळा म्हणजे सवयींना चिकटून राहणं. बरेच लोक म्हणतात, आपण वर्षानुवर्षे हेच करत आहोत, पण शरीर दररोज बदलतं, त्यांच्या गरजा देखील बदलतात. पुढे व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करते की कोणत्या गैरसमजुती वृद्धांना सर्वात जास्त नुकसान करतात. ज्या गोष्टी सामान्य वाटतात परंतु शरीराला आतून कमकुवत करतात. मी कुटुंबातील सदस्यांच्या नकळत केलेल्या चुका देखील स्पष्ट करेन, ज्यामुळे वृद्धांचा आत्मविश्वास कमी होतो. आता वृद्धांना हळूहळू आतून कमकुवत करणाऱ्या सर्वात मोठ्या गैरसमजुतीवर चर्चा करूया. हे गैरसमजुती इतके सामान्य आहेत की लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांचं शरीर त्यांना देत असलेल्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात. पहिला आणि सर्वात धोकादायक गैरसमज म्हणजे वाढत्या वयानुसार वेदना, थकवा आणि अशक्तपणा अपरिहार्य आहे. हे वारंवार ऐकल्यानंतर मनात हा विश्वास पक्का होतो, पण सत्य हे आहे की वयानुसार अनुभव आणि समज वाढते, पण शरीराने पूर्ण हार मानणं सामान्य नाही. जर प्रत्येक व्यक्ती वेदनांनी सुरू होतो आणि संपतो तर तो शरीराचा आग्रह आहे, वयाचा नियम नाही. जवळजवळ 70 वर्षांचा एक वृद्ध माणूस माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, डॉक्टर, मला आता गुडघेदुखी होणारच. मी त्यांना विचारलं, माझ्या सर्व समवयस्कांना सारख्याच वेदना होतात का? तर तो गप्प बसला. या शांततेवरून दिसून येतं की आपण अनेकदा खोटं खरं मानतो. आणखी एक गैरसमज म्हणजे आपण आता औषधांशिवाय राहू शकत नाही. बरेच वृद्ध लोक सकाळी उठतात आणि मुठभर गोळ्या पाहतात आणि असं गृहीत धरतात की हेच आपलं जीवन आहे. औषध आवश्यक असू शकतं, परंतु ते प्रत्येक समस्येवर उपाय नाही आहे. जेव्हा औषध सवय बनते तेव्हा शरीराची स्वतःची शक्ती आणखी कमकुवत होत जाते. एका महिलेने म्हटलं, डॉक्टर, मी औषध घेतलं नाही तर मला भीती वाटते. ही भीती प्रत्यक्षात सवयीशी संबंधित आहे, शरीराशी नाही. जेव्हा योग्य दिनचर्या, योग्य झोप आणि योग्य आहार जीवनामध्ये समाविष्ट केला जातो तेव्हा औषधांची गरज बऱ्याचदा कमी होऊ शकते. तिसरा गैरसमज म्हणजे नेहमी विश्रांती घ्यावी. विश्रांती आवश्यक आहे, परंतु सतत बसून किंवा पडून राहणं शरीराला गंज लावतं. बरेच वृद्ध लोक म्हणतात, मी आता का धावावं, का चालावं? पण शरीराला हालचाल आवश्यक असतेच, जरी ती मंद असली तरी सुद्धा. मी असे अनेक वृद्ध लोक पाहिले आहेत जे दिवसभर खुर्चीवर बसून म्हणतात की त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. शरीर त्यांना साथ देत नाही कारण त्यांना हालचाल
करण्याची संधी मिळत नाही. चौथा गैरसमज म्हणजे दुःख हा आजार नाही. लोक म्हणतात की मन असंच आहे, पण हृदयात सतत जडपणाची भावना, कोणाशीही बोलण्यास अनिच्छा, कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसणं, ही सर्व लक्षणे आहेत की आत काहीतरी ठीक नाही. एका काकांनी मला एकदा सांगितलं होतं, डॉक्टर मला कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण आतून खोलवर ते अधिकाधिक त्रासदायक होत होतं. जेव्हा ते बोलू लागले तेव्हा त्यांचा मूड हळूहळू हलका होत गेला. मानसिक समस्या लपवल्याने शारीरिक समस्या वाढतात. पाचवा गैरसमज म्हणजे शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरणाशी संबंधित समस्यांवर चर्चा करणं हे लाजिरवाणं आहे. बरेच वृद्ध लोक या विषयावर गप्प राहतात, परंतु जेव्हा ही प्रक्रिया योग्य नसते तेव्हा शरीरामध्ये जडपणा, चिडचिड आणि डोकेदुखी वाढते. मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत की ज्यांनी यामुळे त्यांची औषधं वाढवली, जरी खरी समस्या इतरत्र होती. इथे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची बनते. कधीकधी कुटुंबातील सदस्य अनावधानाने असे काही बोलतात ज्यामुळे वृद्धांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. उदाहरणार्थ, तुम्ही आता हे करू शकत नाही, ते सोडून द्या, मी ते करेन. हे उपयुक्त वाटतं, परंतु त्याचा उलट परिणाम होतो. जेव्हा वृद्ध लोकांना त्यांच्या कमकुवतपणाची वारंवार आठवण करून दिली जाते तेव्हा ते खरोखरच ते कमकुवत आहे असे मानू लागतात. हळूहळू त्यांचं मन आणि शरीर दोन्ही मागे हटू लागतात. एका महिलेने एकदा म्हटलं होतं, डॉक्टर, माझ्या कुटुंबातील सदस्य मला आता काहीही करू देत नाही. ते मला बसायला लावतात. बाहेरून ते आरामदायी वाटू शकतं, परंतु आतून ते असह्य बनतं. आणखी एक सामान्य गैरसमज म्हणजे वृद्ध प्रौढांना नवीन गोष्टी शिकण्याची आवश्यकता नाही. तथापि मन सक्रिय ठेवण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काहीतरी नवीन वाचणं असो, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलणं असो किंवा एखाद्या छोट्या कामाची जबाबदारी घेणं असो. मन सक्रिय असताना शरीराची भरभराट होते. ते त्याला आधार देतं. जेव्हा मन थकतं तेव्हा शरीरही थकू लागतं. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे गैरसमज एका रात्रीत निर्माण होत नाही. ते हळूहळू समाज, कुटुंब आणि स्वतःच्या विचारसरणीने तयार होतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की त्या बदलता येतात. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की या सर्व समस्या आणि गैरसमज असूनही वृद्ध लोक त्यांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास, ऊर्जा आणि संतुलन कसे पुनर्संचयित करू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने, कोणत्याही गोंधळाशिवाय. मी हे देखील स्पष्ट करेन की कोणत्या लहान सवयी जर दररोज अंगीकारल्या तर शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात आणि या 6 समस्या एकामागून एक कशा दूर करता येतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, एकदा समस्या समजल्या आणि गैरसमज दूर झाले की पुढे काय करावं? बरेच वृद्ध लोक इथेच थांबतात. ते म्हणतात, डॉक्टर, सर्व काही ठीक आहे, पण आता बदल कठीण आहे. सत्य हे आहे की बदल कठीण नाही, भीती आहे. पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या शरीराचं ऐकणं. शरीर खूप आधी बोलू लागतं, पण आपण ऐकत नाही. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर जड वाटत असेल, तुमचं मन जे आहे ते विनाकारण उदास असेल किंवा तुम्हाला थोडं अंतर चालल्यानंतरही तुम्हाला थकवा येत असेल, तर ते वय म्हणून दुर्लक्ष करणं थांबवा. ते एक लक्षण म्हणून घ्या. दुसरं पाऊल म्हणजे तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये थोडीशी शिस्त लावणं. याचा अर्थ कठोर नियम लावणं असा नाही. याचा अर्थ असा, निश्चित वेळी उठणं, एका निश्चित वेळी खाणं, एका निश्चित वेळी विश्रांती घेणं. शरीराला वेळेचा विश्वास हवा असतो. जेव्हा शरीराला काय होणार आहे हे माहीत असतं तेव्हा ते चांगलं कार्य करतं. तिसरं पाऊल म्हणजे शरीराला दररोज थोडं चालण्याची परवानगी देणं. जे चालणं जलद असण्याची गरज नाही, ते लांब असण्याची गरज नाही, परंतु ते दररोज असलं पाहिजे. बरेच वृद्ध लोक म्हणतात, जर तुम्ही आज चालला नाही तर मी उद्या चालेन. पण शरीर उद्यावर अवलंबून नाही, ते आजच भरभराटीला येतं. थोडेसे दररोज चालणं शरीराला संदेश देतं की आता महत्त्वाचं आहे. चौथं पाऊल म्हणजे मन हलकं ठेवणं. मन तेव्हाच हलकं होतं जेव्हा ते स्वतःला व्यक्त करतं. बरेच वृद्ध लोक त्यांचे विचार दाबून ठेवतात. त्यांना असा प्रश्न पडतो की मुलांना काय सांगावं, त्यांना का त्रास द्यावा. पण जेव्हा विचार प्रवाहित होत नाहीत तेव्हा शरीर ओझं सहन करू लागतं. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्याशी बोलणं हे एक शक्तिशाली औषध आहे. 5वं पाऊल म्हणजे निरुपयोगी वाटणं थांबवणं. हे एक गहन आहे. जेव्हा वृद्धांना ओझं वाटू लागतं तेव्हा त्यांचं शरीर अपयशी ठरू लागतं. घरातील लहान काम, जबाबदारी, निर्णय हे सर्व आत्मसन्मान राखण्यास मदत करतं. जर आत्मसन्मान राखला गेला तर आत्मसन्मान टिकून राहील. आता एक सामान्य भीतीला तोंड देणं महत्त्वाचं आहे. अनेक वृद्धांना वाटतं की जर त्यांनी त्यांच्या समस्या उघड केल्या तर लोक त्यांना कमकुवत समजतील. पण सत्य हे आहे, समस्या शेअर करणं ही कमकुवतपणा नाही आहे, तर शहाणपणा आहे. जे वेळेवर बोलतात ते वेळेवर बरीसुद्धा होतात. मी माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये पाहिलं आहे की जे वृद्ध स्वतःला समजून घेतात ते सर्वात निरोगी राहतात. ते म्हणत नाही की मला काहीही नको आहे, ते म्हणतात की मला बरं व्हायचं आहे.
आता जर आपण या 6 समस्यांकडे एकत्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. या समस्या वेगळ्या नाही, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जर झोपेचा त्रास झाला तर मन उदास होईल. जर मन उदास असेल तर शरीर थकेल. जर शरीर थकलेलं असेल तर चालणं कमी होईल. जर चालणं कमी झालं तर संतुलन बिघडेल. जर संतुलन बिघडलं तर भीती वाढेल आणि जर भीती वाढली तर आरोग्य आणखी बिघडेल. पण बरं होणं देखील याच्याशी जोडलेलं आहे. जर तुम्ही चालायला सुरुवात केली तर तुमची झोप सुधारेल. जर झोप सुधारली तर मन शांत होईल. जर मन शांत झालं तर भूक सुधारेल. भूक सुधारली तर शरीर बळकट होईल आणि जर शरीर मजबूत झालं तर आत्मविश्वास परत येईल. हे एक चक्र आहे. फरक फक्त तुम्ही कोणते चक्र निवडता हा आहे. आता मी कुटुंबातील सदस्यांना काहीतरी सांगू इच्छिते. जर तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना सतत थांबवू नका. त्यांना प्रत्येक कामामध्ये व्यत्यय आणू नका. त्यांची गती मंद असू शकते पण त्यांची इच्छाशक्ती अजूनही जिवंत आहे. त्यांना एक संधी द्या. त्यांना चुका करू द्या, कारण चुका भीती दूर करतात आणि जेव्हा भीती नाहीशी होते तेव्हा आरोग्य सुधारतं. वृद्धांसाठी सर्वात महत्त्वाचं औषध म्हणजे आदर आहे. जेव्हा त्यांना आदर मिळतो तेव्हा त्यांचं शरीर स्वतःहून लढू लागतं. आता शेवटी मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगू इच्छिते. जर तुमच्यामध्ये हे 6 लक्षणं असतील तर स्वतःला भाग्यवान समजा आणि जर नसेल तर निराश होऊ नका, कारण समजणं हा अर्धा उपचार आहे. वय म्हणजे शिक्षा नाही. वय हे अनुभवाचं नाव आहे आणि जोपर्यंत शरीर आणि मन दोन्ही त्याला साथ देतात तोपर्यंत अनुभव सुंदर राहतो. तुमच्या शरीराशी लढू नका, त्याच्याशी मैत्री करा, त्याची भाषा समजून घ्या. ते कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही. जर तुम्हाला हे समजलं तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही केवळ जगू शकणार नाही तर खरोखर निरोगी राहाल. हा संदेश मी माझ्या प्रत्येक वृद्ध रुग्णाला देते आणि मी तुम्हालासुद्धा तोच संदेश देऊ इच्छिते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.